आझाद मैदानावरती मराठा बांधवांचं आंदोलन सुरू आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये एक भगवं वादळ या ठिकाणी आले। गावोगावावरनं मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या ठिकाणून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करतायत आणि सेम हुबेहूब जसे जरांगे पाटील तसे त्यांच्यासारखे दिसणारी व्यक्ती या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। दादा, तुमचं नाव काय, तुम्ही कुठून आलेत? माझं हनुमंत गायतिड, बार्शी तालुका, वैराग, काळेगाव गाव आहे माझं। मी पहिल्यापासून दादाच्या आंदोलनामध्ये मी मराठा आहे आणि आम्हाला आजपर्यंत मुस्लिम बांधव, धनगर बांधव सर्व बांधवांनी सहकार्य केलेलं आहे। काय हे बघा, मुस्लिम बांधव आहे काय मुस्लिम मावळे आम्हाला पूर्ण सर्वांचं सहकार्य आहे। जोपर्यंत आम्हाला आरक्षण देत नाही देवा भाऊ, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। आम्ही पोलीस प्रशासनाला कुठलाही त्रास करणार नाही। काय आम्ही आमच्या पद्धतीने, आम्ही मराठ्याच्या पद्धतीने, शिवाजी महाराजांचे मावळे आहोत त्या पद्धतीने आम्ही आरक्षणासाठी लढा आम्ही शेवटपर्यंत जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही लढा लढवीत राहणार आहे। दादा जी आदेश देतील त्या आदेशावर आम्ही ठाम आहे। किती दिवसाचा मुंबईमध्ये मुक्काम करणार आहात? आम्ही जोपर्यंत आम्हाला आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही उपाशी राहू। काय तोपर्यंत आम्ही अन्न पाणी गरज नाही मराठ्याला। आम्हाला जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। आणि माझी कळकळीची विनंती आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, तो सदावर्ती जो आहे का आपल्या नाही चॅनल बघतायत चांगली भाषा, आम्हाला मुस्लिम बांधवांचा सपोर्ट आहे, धनगर बांधवांचा सपोर्ट आहे। काय जोपर्यंत आम्हाला आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईहून माघारी जाणार नाही। काय आमची जेवणाची सोय आम्ही सगळं गॅस बी सगळं टोटल घेऊन आलेलं आहे। आमच्यापासनं पोलीस डिपार्टमेंटला कुठलाही त्रास होणार नाही। आम्ही शिवछत्रपतीचे मावळे आहोत। त्या प्रशासनाला कुठलाही आमच्याकडून त्रास होणार नाही। समन्वयाची भूमिका आहे मराठी बांधवांची असणार आहेत आणि या आंदोलनामध्ये एक विशेष लक्ष वेधतात ते मुस्लिम बांधव सुद्धा आले आहेत। त्यांच्या डोक्यावरती टोपी आणि ही बघू शकतो की गड्यामध्ये भगवा आहे आणि ते सुद्धा आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी आले आहेत। जय शिवराय। कुठून आले तुम्ही दादा? मी मिरज तालुका बेडक। मिरज तालुका बेडक। काय तुमचा मराठी बांधवांना सपोर्ट आहे? जेव्हापासून जरांगे पाटील साहेबांनी हे आरक्षणाचा ऐलान केला तेव्हापासून मी या आंदोलनात सामील आहे। यांच्यासाठी काही जेवणाची व्यवस्था केली असं म्हणतात, कुठे व्यवस्था केली? मी जेव्हापासून जरांगे साहेबांनी आंदोलनाचा इशारा केला तेव्हापासून मी यांच्या सोबत आहे। उपोषणाला सुद्धा बसली होतो। तर बघू शकतो की या ठिकाणी मुस्लिम नाही, संपूर्ण मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या ठिकाणून हे बांधव आलेत आणि आमचा हक्क आम्हाला मिळावा आणि आरक्षण मिळावं यासाठी संपूर्ण पोलिसांना जे काही सहकार्य असेल ते करायला तयारी, मात्र आम्हाला आरक्षण मिळावं अशी यांची भूमिका आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।